नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. आज या व्हिडिओमध्ये मी एक नुकत्याच झालेल्या एक इन्सिडेंट जे मी पाहिला आहे त्याच्याविषयी बोलणार आहे. तो म्हणजे एक डायबिटिक पेशंट आमच्याकडे आले होते डोळ्याच्या उपचारांसाठी आणि त्यांना मोतीबिंदू डिटेक्ट झाला होता. मोतीबिंदू ज्यावेळी आम्ही डिटेक्ट करतो त्याचवेळी आम्ही त्यांच्या डोळ्याची पूर्ण तपासणी करून घेतो आणि त्याच्यामध्ये पडद्याची तपासणी झाली तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांना डायबिटीसमुळं प्रॉलिफरेटिव्ह डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे ज्याच्यामध्ये मागच्या पडद्यावर रक्तवाहिन्यांच्या जाळ्या ऑलरेडी तयार झालेल्या होत्या आणि या स्टेजमध्ये आम्ही त्यांना लेझर उपचाराचा सल्ला देतो. याचं कारण असं असतं की या स्टेजमध्ये बऱ्याच रुग्णांना जरी दृष्टी चांगली असली आत्ता तरी पुढच्या काही महिन्यांमध्ये जाळ्या वाढून ब्लिडिंग होऊन किंवा पडदा सरकून दृष्टी कायमची कमी होण्याची सुद्धा शक्यता असते आणि अशा स्टेजमध्ये असं लक्षात आलेलं आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये जवळजवळ 50% रुग्णांना सिव्हिअर विजन लॉस म्हणजे दृष्टी कमी होण्याचा धोका असतो. हा खूप जास्त प्रमाणाचा धोका आहे आणि त्याच्यावर जर आपण लेझर योग्य वेळेत केलं तर हा धोका आपल्याला टाळता येतो आणि हा आजार पुढच्या स्टेजमध्ये जाण्यापासून आपण थांबवू शकतो. परंतु ह्या पर्टिक्युलर रुग्णाला ज्यावेळी आम्ही एक्सप्लेन केलं त्यावेळी त्यांनी असं ठरवलं की पहिल्यांदा आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मग पडद्याची ट्रीटमेंट करू आणि ऑपरेशन चांगलं झालं. ऑपरेशननंतर त्यांची दृष्टीसुद्धा खूप छान सुधारली आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळी ते आमच्याकडे फॉलोअपला आले त्यावेळी आमच्या पडद्याच्या तज्ज्ञांनी ज्यावेळी चेक केलं त्यावेळी त्यांना एकदा सांगितलं की आता आपल्याला लेझर ट्रीटमेंट ही गरजेची आहे आणि यापुढे तुम्हाला दृष्टी वाचवण्यासाठी ही फार महत्त्वाची आहे. त्यावेळी रुग्णांना काही प्रश्न होते आणि शंका होत्या. एक होतं की त्यांना आत्ता खूप छान दिसतं आहे आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यावर खूप चांगली सुधारणा पण झाली आहे. तर आत्ता लेझरची काय गरज आहे? अर्थात आम्ही ऑलरेडी जे पडद्याचे फोटो काढले होते त्याच्यामध्ये आपल्याला दिसतच होतं की जाळ्या आहेत आणि त्यासाठी उपचार लागणार आहेत. पण त्यांची दुसरी अशी एक शंका होती की त्यांना घरात बऱ्याच लोकांना डायबिटीस आहेच आणि तुम्हाला माहिती आहे की डायबिटीस हा अनुवंशिक असतो, हेरिडिटरी असतो. ज्यांचं ऑपरेशन झालं त्यांनाही जवळजवळ 10 वर्षापासून डायबिटीस होता. तर त्यांच्या अनुभवानुसार असं होतं की त्यांच्या बऱ्याच जे नातेवाईकांचं पूर्वी लेझर झालेलं आहे तर लेझरनंतरसुद्धा त्यांची दृष्टी गेली आहे किंवा लेझर झाल्या झाल्या त्यांच्या डोळ्यात ब्लिडिंग झालं आहे, रक्तस्राव झाला आहे आणि हळूहळू दृष्टी कमी झाली आहे. तर त्यामुळे त्या थोड्याशा त्यांना शंका होती की आता परत माझं लेझर झाले की माझी दृष्टी जाणार. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं मी त्यांना विचारलं की ज्यांचं हे लेझर झालेलं होतं त्यांना किती वर्षांपासून डायबिटीस होतं आणि त्यांनी केव्हा डोळ्याची तपासणी केली होती. तर यांच्या सर्व नातेवाईकांनी त्यांना जवळजवळ 10-15 वर्ष 20 वर्ष डायबिटीस असूनसुद्धा दृष्टी किंवा डोळ्याची तपासणी बरेच वर्ष केलेली नव्हती आणि ज्यावेळी त्यांची दृष्टी कमी झाली होती त्याचवेळी त्यांनी डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवलेलं होतं आणि अशावेळी बऱ्याचदा हा डायबिटीसचा जो दुष्परिणाम असतो हा खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये पोचलेला असतो आणि अशा ॲडव्हान्स स्टेजमध्ये बऱ्याचदा लेझर उपचार करूनसुद्धा काही फायदा होईलच असं सांगता येत नाही. बऱ्याचदा त्यामध्ये लेझर उपचार ही फक्त ऑपरेशनची पूर्वतयारी करण्यासाठी केले जातात आणि त्याचमुळे त्या व्यक्तीच्या सगळ्या नातेवाईकांना प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे प्रॉब्लेम हा लेझर नसून त्यांनी केलेली उपचारातली दिरंगाई आणि डायबिटीस हा होता. परंतु बऱ्याचदा आपल्या सर्वसामान्य माणसांना असंच वाटतं की कुठला तरी उपचार झाला आणि त्याच्यानंतरच आम्हाला त्रास चालू झाला. तर बऱ्याचदा हा त्रास तुमच्या आजारामुळे झालेला असतो आणि उपचारांमुळे नाही. तर त्यामुळे अर्थात हे सगळं समजावून सांगूनसुद्धा या रुग्णाला अजूनसुद्धा वेळ घ्यायचा होता की मी नंतर येऊन पुन्हा याचे उपचार करून घेईन. अर्थात शास्त्र असंच सांगतं आहे की पुढच्या 5 वर्षात या रुग्णाला दृष्टी जाण्याचा धोका जवळजवळ 40 ते 50% आहे. तर आपण आशा करूया की या रुग्णाची लवकरात लवकर वेळच्या वेळीच लेझर उपचार होतील आणि त्याच्यामुळे त्याची दृष्टी जाण्याचा जी रिस्क आहे ती कमी होईल आणि त्याच्या इतर नातेवाईकांप्रमाणे हा सुद्धा रुग्ण जर 5 ते 10 वर्षांनी आला आणि ज्यावेळी त्याला ॲडव्हान्स स्टेजमध्ये हा आजार पोचलेला असेल तर अशावेळी मात्र त्याला कदाचित या लेझर उपचारांचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा ज्यावेळी आपण कुठल्याही आजाराची माहिती घेतो त्यावेळी ती इतरांच्या बोलण्यावर न घेता शास्त्रीयदृष्ट्या त्यावेळी काय गरजेचं आहे हे बघून त्याचे उपचार केले तर अर्थातच त्याच्यामुळे तुमचा धोका दृष्टीला होणारा धोका हा कमी होत असतो. याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल डायबिटीसचे काय काय उपचार किंवा काय काय त्रास तुम्हाला होऊ शकतात याच्याविषयी तुम्ही जरूर आम्हाला संपर्क साधा.
प्रत्येक मधुमेही रुग्णानं दरवर्षी त्याला डोळ्याला काहीही त्रास नसेल तरी डोळ्याची आणि पडद्याची पूर्ण तपासणी दरवर्षी करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आता डायबिटीसमुळं होणारा अंधत्वाचा धोका हा खूप वाढलेला आहे. जगातल्या पहिल्या क्रमांकानं जे अंधत्वाचे धोके असतात त्याच्यामध्ये आता डायबिटीससुद्धा पोचलेला आहे. त्यामुळे जरूर ह्याविषयीची काळजी घ्या. धन्यवाद.